तळ कोकणातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या सावंतवाडी येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रखुमाईची विधिवत पूजा करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनीही हजेरी लावत श्री विठ्ठलाची पूजा केली व सावंतवाडी मतदारसंघातील व कोकणातील जनतेला सुख समृद्धी व निरोगी दीर्घायुष्य दे अशी प्रार्थना देखील केली व विठ्ठल नामाच्या गजरात लीन होऊन भक्तिभावाने भजनही केले। यावेळी भाविकांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग सावंतवाडी। कृपा या शहरावर राहिलेली आहे, माझ्या मतदारसंघावर राहिलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा राहिलेली आहे। नेहमी मी पंढरपूरला असतो आषाढी एकादशीला। या की पहिला ठरवलं अगोदर 2 दिवस पंढरपूरला जायचं आणि आपल्या सगळ्या नागरिकांच्या बरोबर या सोहळ्यामध्ये सामील व्हायचं। आणि हे जवळजवळ 300 वर्ष जुनं विठ्ठल मंदिर आहे, हे सावंतवाडीची शान आहे आणि अनेक लोक भक्तिभावाने इथे येत असतात। भाऊ मसुदकरनी याचं तपश्चर्या केली, त्यांनी एक नवीन भक्तिमार्ग लोकांना दाखवला आणि आजसुद्धा अखंडपणे नामस्मरण या विठ्ठल मंदिरमध्ये चालू असतं। आणि निश्चितपणे ज्यावेळेला आपण अखंड नामस्मरण करतो त्यावेळेला एक वेगळं तेज या मंदिरामध्ये प्राप्त होत असते आणि श्रीदेवी विठोबा आणि रुक्मिणीचे आशीर्वाद, श्रीदेवी रुक्मिणीचे आशीर्वाद हे सर्व नागरिकांपर्यंत पोचत असतात। टेकामितली भक्तमंडळी करत असतात, सातत्याने काकड आरती करतात आणि अखंडपणे सर्व जे काही नामस्मरण असतं या मंदिरात चालू असतं। त्याच्यामुळे या प्रत्येकाचा सारखा अभिमान हा सावंतवाडी शहराचा आहे, सुपुत्र म्हणून मला आहे आणि हे असंच कायम ठेवावं अशी मी शिवसेनेने प्रार्थना करतो।